हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे मागे हटलेला नायक. पावसाने चिंब झालेल्या संध्याकाळी गावाच्या चौकात मंद गोंगाट होता. अशा गोंधळातही अरुण नेहमीप्रमाणे शांत उभा होता. गावात तो धीराचा, प्रामाणिक आणि थोडा अबोल म्हणून ओळखला जात असे. त्याच्या स्वभावात एक सहज नम्रता होती, जी लोकांना आकर्षित करत असे. त्या दिवशीही तो नितळ नजरेने इथून तिथे पाहत होता, कारण त्याचा लहान भाऊ रोहन आज काहीसा चिडलेला आणि तावातावात होता. कारण गावातील सर्वांना उमगत होतं की रोहनला आर्या नावाची मुलगी खूप आवडत होती. आर्या तापट स्वभावाची, स्पष्ट बोलणारी आणि मनामनातली भावना पटकन न दाखवणारी मुलगी. तिच्या डोळ्यात एक आत्मविश्वास होता, पण तिच्या स्वभावात असे काही धक्के होते जे सहज जाणवत नसत. अरुणला या दोघांचं वागणं बऱ्याच दिवसांपासून विचित्र जाणवत होतं, पण तो बोलायला जाताच रोहन तडकून उत्तर देई. "दादा, तू नको मध्ये पडू. मला माहीत आहे मला काय करायचंय." अरुण फक्त हसत असे. त्याला माहीत होतं, भावासाठी तो काहीही करू शकतो. त्याने स्वतःच्या आयुष्याचे कितीतरी निर्णय भावाच्या आनंदासाठी बदलले होते. म्हणून जेव्हा त्याला कळलं की रोहनला आर्या आवडते, तेव्हा अरुणने मनातल्या मनात एक मोठा निर्णय घेतला. तो मागे हटेल. आर्या त्याला आवडत असे. तिच्याकडे पाहताना त्याच्या मनात एक शांत पण खोल भाव उमटत असे. पण भावाच्या आनंदासमोर हा सगळा मोह जणू क्षणात विरघळून गेला. दुसऱ्या दिवशी बाजारात आर्या अरुणला भेटली. ती काहीशी नाराज होती. "तू काल का टाळलं मला?" अरुणने सहज उत्तर दिले. "मी काही नाही. रोहनला तुला भेटायचं होतं म्हणून मी बाजूला झालो." आर्याने भुवया उंचावल्या. "कशासाठी? मी काय रोहनला पसंत करते असं तुला वाटतंय?" अरुण अवाक झाला. "नाही, म्हणजे? तो तुला पसंत करतो म्हणून मी त्याच्यासाठी मागे झालो." आर्याने एक दीर्घ श्वास घेतला. तिचा चेहरा कठोर वाटत असला तरी डोळ्यात काहीतरी वेगळंच चमकत होतं. "अरुण, तू खरंच एवढा भोळा आहेस का?" ती थोडं हसत म्हणाली. "मी रोहनकडे तशी वागत असते ते तुला चिडवण्यासाठी." अरुणच्या कपाळावर आठ्या चढल्या. "म्हणजे?" "म्हणजे मी तुला पाहावं, तुझ्यात मत्सर दिसावा किंवा तू काय करशील ते पाहावं म्हणून मी रोहनशी मुद्दाम हसत खेळत वागत होते. त्याला मी मित्रासारखाही पसंत करत नाही. मी त्याला फक्त हे सांगितलं की तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस, एवढंच." त्याचे डोळे विस्फारले. कोणावर काही मागे हटू पाहणाऱ्या मनावर ही बातमी जणू पावसासारखी कोसळली. "मग तू मला का चिडवत होतीस?" आर्या जरा संकोचून पुढे आली आणि हलक्या आवाजात म्हणाली. "तुझ्या मनात माझ्यासाठी काय आहे ते जाणून घ्यायचं होतं आणि तू मागे हटलास तेव्हा मला कळलं की तू मला किती जपतोस. तुझ्यामुळे कुणाचंही नुकसान होऊ नये म्हणून तू स्वतःचं मनही दाबून टाकायला तयार झालास. हाच तुझा खरा महानपणा आहे." त्या क्षणी अरुणच्या मनातली दुविधा धूसर होत गेली. त्याच्यासमोर उभ्या असलेल्या मुलीने केवळ त्याच्यावर प्रेमच करत नव्हती, तर त्याच्या स्वभावाची खरी किंमत जाणली होती. त्या संध्याकाळी रोहन रागाने अरुणकडे आला. "दादा, आर्याने मला सांगितलं की तिला तू आवडतोस." अरुण शांतपणे म्हणाला. "रोहन, मी तुला सांगणार होतो, पण मला भीती होती की तुला वाईट वाटेल." रोहन थोडा वेळ काही बोललाच नाही. मग अचानक तो हसला. "दादा, मला माहीत होतं, तू स्वतःच्या मनात काहीतरी दडवून ठेवतोस. माझा राग तुझ्यावर नाही, माझं नशीबच तसं. पण तुझ्यासारखा दादा, त्याची किंमत काही वेगळीच." अरुणने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आर्याही जवळ उभी होती. त्या क्षणी तिघांच्या नात्यातील ताण जणू एका गोड समंजसतेत रूपांतरित झाला.
काही आठवड्यांनी गावातल्या तलावाजवळ अरुण आणि आर्या शांत बसले होते. आर्या त्याच्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाली, मी तुला पाहिले तेव्हा वाटलं होतं हा मुलगा मनाने खूप मोठा आहे, पण तू भावासाठी मागे हटलास तेव्हा मला खात्री झाली. अरुण मंद स्मित करत म्हणाला, मन जपायची कला आली की नाती स्वतःच मजबूत होतात. पाण्यावर पडणाऱ्या चांदण्याच्या तिरक्या चमकासारखी त्यांची कथा गावात पसरली. एक नायक जो मागे हटला, एक नायिका जी फक्त त्याची परीक्षा घेत होती आणि एक भाऊ ज्याने दोघांच्या प्रामाणिकपणाला मान दिला. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.